नमस्कार. आता मी तुम्हाला ब्लॅक कॉफी थिअरी एकदम छोटी आणि सोपी थिअरी आहे. एक व्यक्ती एका हॉटेलमध्ये जाते आणि हॉटेलमध्ये तो वेटर आला. वेटर त्याच्याविषयीतून विचारतोय, साहेब काय देऊ? ते म्हणते मला ब्लॅक कॉफी देऊ नकोस. वेटर जरा चक्कर होतोय, म्हणते असं काय व्हायला लागलं. परत एक विचार, साहेब तुम्हाला काय पाहिजे? मला ब्लॅक कॉफी सोडून दुसरं काही पण दे. तो वेटर आणि म्हणतो, साहेब मला व्यवस्थित सांगा नक्की तुम्हाला काय पाहिजे. ते म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही काय? मला ब्लॅक कॉफी सोडून दुसरं काय पण दे. मग वेटर त्या मालकापाशी, मला जरा ह्यांचं बघा काय आहे मला समजेना. मालक पण येतोय आणि विचारतोय, साहेब काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणतंय, तुम्हाला किती वेळा सांगायचं मला ब्लॅक कॉफी सोडून दुसरं काहीतरी द्या. अहो साहेब, तुम्हाला दुसरं काय पाहिजे ते सांगा. तुम्ही दुसरं काय पाहिजे ते दिल्यावर आम्ही तुम्हाला देईन. तरी पण त्या माणसाला ते कळत नाही का? माणूस तावा त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर काहीतरी गोष्टी घडल्या असलेल्या, त्यामुळे त्याचा संबंध असेल. आता हीच गोष्ट आपल्या आयुष्यात लागू होत्या. युनिव्हर्स आपल्याला ज्या गोष्टी देतो त्या आपण मागतोय. आपण काय युनिव्हर्सला किंवा देवाला मला ज्या गोष्टी नको आहेत त्या आपण मागतोय. पण असं कधी करून काय त्याचा उपयोग नाही. आपल्याला ज्या पाहिजे त्या मागायला पाहिजे. आपण देवाला मला त्रास नको, दुःख नको, अरे सगळं खरं आहे, पण तुला पाहिजे काय ते आपण मागायला पाहिजे. मगच ते त्या गोष्टी देणार आहे. आणि त्यांना तुम्हाला काय द्यायचं आहे ते देव असेल तर ते स्वतः देईल. पण जर युनिव्हर्स असेल किंवा आसपासचं वातावरण असू दे किंवा एक ते ॲटॉमिक हॅबिट का अशी काहीतरी गोष्ट आहे बघा, की आपण ज्या गोष्टी इच्छित करतोय, ज्या आपण मागतोय त्याच आपल्याला मिळते त्या. मग त्यानुसार आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टी आपण मागायला पाहिजे त्या, तरच ते आपल्याला मिळणार आहेत. आपण निगेटिव्ह गोष्टी नको नको म्हणून जास्त विचार करतो बसलो, त्याच गोष्टी आपल्या समोर येणार आहेत. ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला ज्या हव्या आहेत, त्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याच बाबतीत आपण विचार केला तर त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार आहेत आणि त्याच गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. छोटी थिअरी, सोपे आणि चांगले. थँक्यू.